ही पालक आहे. आता हे गरम पाण्यात टाकायचं आणि हे उकळवून घेणार का? उकळून नाही घ्यायचं, एकदम थोडं गरम पाण्यात गरम करून घ्यायचं. नॉर्मल बॉईल करून घ्यायचं का? नॉर्मल. हो. त्याला काढून घ्यायचं. तर आता हे जे पालक आहे हे बॉईल करून झाल्यानंतर मिक्सीमध्ये तुम्ही ग्राइंडिंग करून घ्या. तर आता आम्ही हे मिक्सीमध्ये ग्राइंडिंग करून घेणार आहोत. हे नॉर्मल बॉईल झालेलं आहे, हे बघा असं. हे फक्त पालकच टाकणार ह्याच्यात? नाही, ह्याच्यात सगळं टाकून घ्यायचं. मिरची. अच्छा, मिरची आपले जसं टेस्ट प्रमाणे तिखट. हे कोथिंबीर, नंतर लसूण, अद्रक पण टाकायचं आहे थोडं. हो. आता मी मसाले टाकून घेते जे आपण डेली वापरतो. हे कोणते मसाले यूज केलेस? जे आपण डेली वापरतो तेच. तिखट, हळद. तर हल्दी पावडर यूज केलंय, धनिया पावडर आणि मसाला जे डेली आपण यूज करतो ते मसाला यूज करायचा आहे. तर नमक आपल्या टेस्ट प्रमाणे टाका. नंतर आपण जे हे मिश्रण केलंय ते टाकायचं आहे पूर्ण. पाणी नाही टाकायचं का? पाणी टाकायचं आहे, पण आधी हेच मिक्स करून घ्यायचं, नंतर पाणी टाकायचं. हे आपण ग्राइंडिंग केलं ते मिक्सीमध्ये थोडंसं पालक हे होतं, त्याच्यात आम्ही पाणी टाकून तेच आम्ही अगोदर यूज केलं. आपण ऑइल पण यूज करू शकतो, पण मी घी वापरले.